भाई क्या प्राइस है? 300 क्या 300? एक नंबर ड्रेस मिल जाएगा। ऐसा कुछ चाहिए आपको? पोलोचे शर्ट्स आहेत नाही का. शूजची क्वालिटी बघा. ये क्या प्राइस है? 500. दिखा ना 500 में दिखा. रहमत गोदाम लेके जाना भाई। दिखा और विंटेज में है तो ये दिखा ग्रे वाला. ये विंटेज नहीं है, सब देसी का है। ओवर साइज है क्या? नहीं, ऊपर थोड़ा ये है और नीचे एकदम बॉटम पेंसिल टाइप है. भाई 500 में. कार्गो नहीं है तेरे पास? है ना कार दुकान में है क्या? गोदाम। प्रॉपर स्टेशनच्या थोडं समोर बस स्टँड. आम्ही आता येतच होतो तो येता आम्हाला हे दिसलं. तो याच्याकडे आहेत चांगले विंटेजमध्ये आहेत, चारकोल विंटेजमध्ये. सो आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल भाईकडे. दिखा भाई वो अशा म्हणजे न्यू ट्रेंडिंग जे आहेत ना, तुम्हाला ते जीन्स याच्याकडे भेटून जातील. आणि एक्झॅक्ट स्टेशनच्या समोरच आहे नाही का. तर इकडे येऊन चेक करू शकता तुम्ही. 500ला सांगतोय तो. तर तुम्ही जर भावताल करताय तर त्याच्यावरती आहे, डिपेंड आहे. तो कमी होईल तर होईल. तर या प्लीज चेक करा. ओके थैंक यू भाई. दिखा अच्छा है तो दिखा ना. नहीं ब्लॉग के लिए बोल रहा हूँ तेरे को. 500ला आई गेस वर्थ इट है. दिखा और दिखा. ये जो ऊपर का कार्गो है ना वो दिखा ना भाई, जो ऊपर लटका है ना. वो वाला हाँ वो पर्पल वाला दिखा भले. उसमें ब्लैक रहेगा, कलर रहेगा तो दिखा. ब्लैक दिखा ये 600 का है। 8 पॉकेट एक नंबर ड्रेस मिल जाएगा। ऐसा कुछ चाहिए आपको? ये देखो ब्रांडेड पाउलो का ब्रांडेड ड्रेस है भाई। दिखा भाई. ये क्या प्राइस है? 500. मस्त है ना. वो मेरे को पर्पल वाला थोड़ा अच्छा लगा ज़्यादा. नाईस. भाई आम्हाला हिल रोडला तर जे लोअर्स आहेत ते नाही भेटले. मग तुम्ही हिल रोडवरून वापस येताना जर तुम्हाला पाहिजे नसेल ना जीन्स, जर तिकडे नाही भेटले तर तुम्ही इकडे येऊन चेक करू शकता. किंवा इथून हिल रोडला जाताना समोरच पडतं स्टेशनच्या. सो तिकडे येऊन चेक करू शकता. थँक्यू भाई. बर्गर किंगच्या बाजूलाच आहे, एवढं पण समजलं तरी बस आहे. भाई क्या प्राइस है? क्या 300? साले 100 रुपये दे रहा था ना. नका येऊ 100 रुपये आता तिकडून आलतो. जाऊ दे. थँक्यू भाई बोलने के लिए. नाही तो इतना टाइम वेस्ट होता था. काहीच 100 रुपयाला भेटून जाईल याच्याकडे जॅकेट, पण चांगले आहेत नाही का. मी ते दाखवलं असतं बट माजलेल्या पोरांचं नाही दाखवू शकत. सो जे गरीब आहेत त्यांना हेल्प करायचं, जे माजलेले आहेत त्यांना बिलकुल नाही दाखवायचं. वापिस इथं आलं. ये आपका ही है? क्या प्राइस है? सबका अलग है. निकालो. क्या प्राइस है इसका? 1050. कम हो जाएगा गाइस. लटका दो ना. चेल्सी शूज आहेत, मस्त आहेत नाही का. हे बघा कलेक्शन. मोस्टली सब क्या प्राइस रेंज में है? मतलब 500 से स्टार्टिंग रेट है. 500 स्टार्ट रेट है. तो गाइस 500 पासून स्टार्टिंग आहे यांच्याकडं. आणि तुम्हाला चांगले भेटून जातील जर तुम्ही नीट शोधले तर. तसं तर सगळीकडे 500च असतं. मी तुम्हाला दर ब्लॉगमध्ये सांगतो. या ब्लॉगमध्ये मस्तपैकी 500मध्ये भेटतात. पण हे चेल्सीचे मला आवडले. बाकी फॉर्मल
फॉर्मल याच्यावरती चांगले दिसतील. बाकी हे तर आपण एनी टाईम बघतो. ठीक आहे. हे आहे प्रॉपर बँड्राच्या स्टेशनच्या ऑपोजिट समोरच. ओके, थँक्यू. क्या प्राइस है भाई? ये 1000 रुपये. 1000 रुपये का कम हो सकता है? हाँ, कितना देंगे? कम हो सकता है गाइस. नहीं, ब्लॉग के लिए बता रहा हूँ. जो बघा, हा पण शॉप स्टेशनच्या ऑपोजिट आहे. तुम्ही येऊ शकता इथं. शूजची क्वालिटी बघा, चांगली आहे नाही का? मला तर फॉर्मल शूजच आवडतात. तुम्हाला कोणते आवडतात ते नक्की सांगा. छान आहे ना. जे हिल रोडला नाही भेटलं ते आपल्याला इथं दिसतं, कारण की सगळे हिल रोडला पोरींचेच कपडे आहे ना. पोरींचेच कपडे हिल रोडला. पोरांचे दाखवायसाठी निघतं बाहेर, तर पोरांचे आहेत नाही. इथं दिसतात थोडेफार. पोलोचे शर्ट्स आहेत नाही का? क्या प्राइस है अंकल? भाई क्या प्राइस है? सब 350 है भाई. पोलोचे शर्ट तुम्हाला भेटून जातील 350 मध्ये. आणि ऊपर का जो डेनिम जैकेट है उसका क्या प्राइस है भाई? 360. क्या? 600 रुपीज़ है. कम हो जाएगा? कम नहीं होता. प्राइस कमी नाही होणार बोलतो, पण तुम्ही एक टाइम भाव चाल केला तर कमी होऊन जाईल. ये दिखाओ. क्या प्राइस है इसका भाई? 350. हाँ 350. शर्माने का नहीं भाई, दिखा देने का. बताओ प्राइस बताओ. 400 भाई. 400 ला आहे गाईज. जीन्स घेता ना तुम्ही तर फक्त नाही का असं खिशामध्ये हात घालून बघायचा. सॉरी तोडफोड नाही करत आहे भावांना, तुम्हाला दाखवतोय की जीन्स आहे ना, खिशामध्ये असा हात टाकून बघायचा. जर हात आतमध्ये जास्त नाही गेला ना तर समजून जायचं की ती पोरींची जीन्स आहे, तर तिकडून दूर राहावा. बाकी पोरांची जीन्स मस्त ढगळा असते ना, तर त्याच्यामध्ये हात आरामात जातो. बाकी आपल्याला हे मार्केट इथं दिसतं. 2 होतील आई गेस. हात दुखायला लागला यार. भाई क्या प्राइस है ट्रैक का? कौन है? पोमा है का काय? सुन ना भाई, ये ट्रैक का प्राइस क्या है? 250 ला ही ट्रैक है. कोणतं पण घ्या गाईस. क्या भाई 300 में? चमायला 300 ला 2 आहे बोलतो, 500 ला 1 आहे बोलतो. किती हुशार बोलायचं याला. पण हाय चांगले आहेत नाही. ठीक आहे भाई. हे मस्त आहे ट्रॅक गाईज. 300 ला भेटून जाईल. कमी करू शकता तुम्ही. क्या कमी कर सकते? फिक्स रेट है भाई हम लोग. ये दिखा भाई, ये अलग है बाउंकर्स. वामकस राईट. सो गाईज हे बघू शकता 350 300 बोलतो मी, जास्त सांगत होतो तुम्हाला. तर 300 मध्ये चांगलं आहे. हा दिखा वैसा दिखा. सब साइज है क्या इसमें? गाइस सगळे साइज भेटून जातील. दिखा और कलर डिफरेंट दिखा भाई, मैं कट कर दूंगा वैसे तो. कलर चांगले. क्या प्राइस है इसका? क्या प्राइस है भाई? 500.
काही 500 बोलतोय बट 300 आहे किंवा 400मध्ये ठीक आहे. मी तुम्हाला पहिले पण FSच्या ब्लॉगवरती दाखवलं आहे तुला. 250 में हाँ. बोल फिर से एक बार. 250ला पण बोलतोय, 250ला पण भेटून जाईल बोलतं. पण तसं नाही गाईज, 400पर्यंत वरती येतो. टी शर्ट पण चांगले आहेत नाही का. क्या प्राइस है अंकल ये जैकेट का? 450. कम होएगा? एक ही रेट है क्या? और कुछ ऐसा है ट्रेंडिंग? एक ही आहे. भाईकडे होते पण विकले बोलतो. सो फायनली गाईज आम्ही सगळं शॉपिंग वगैरे जे पण होतं त्या क्राऊडवर्कमधून बाहेर आलो आणि फायनली आता घरी चाललो आहे. आता बँड्रा स्टेशनला आहे प्रॉपर. आणि एक बेस्ट टिप देतो तुम्हाला गाईज, जेव्हा पण तुम्ही येताय ना तुम्ही बँड्राला, प्लीज आणि प्लीज हे ना एक्साइटेड होऊन नका जाऊ शॉपकीपरकडं. बिकॉज तुम्हाला नाही का प्राईस रेंज अशी सांगतील ना की तुमचे हलून जातील. बट इथं जेवढे पण आपण बघितले ना तेवढे सगळे OG म्हणजे प्राईस देत होते नाही का. कोणते क्लोथ्स आवडले, कोणते शॉपिंग्स आवडले ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तर एवढाच होता ब्लॉग आजचा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्याच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पीस.